हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. नाव संस्कृती पाटील. तर आज आम्ही जाणार आहोत बनशंकरीला, म्हणजे आमच्या कुलदेवीला. मग आम्ही निघालो सकाळी लवकर आणि रस्त्यात मस्तपैकी खात CNG भरून आम्ही पोचलो. आणि मग खूप ट्रॅव्हल केल्यानंतर संध्याकाळी आम्ही कॉफी प्यायला बसलो होतो. गाडीत पूर्ण वेळ गाणी म्हणून मस्ती मजा करून डान्स करून खूप वेळ नाचलो केलो. खूप मजा केली आम्ही गाडीत. खूप बोरसुद्धाही झालं, पण सगळे एकसाथ असल्यामुळे खूप मजासुद्धा आली. ट्रॅव्हलिंगला पण खूप मजा येते आणि मस्तपैकी आम्ही गाणी म्हणत डान्स वगैरे पण करत होतो. त्यामुळे आमचा वेळ कधी निघून गेला आम्हाला काय कळलंच नाही. आणि आम्ही जाणार होतो बनशंकरीला. ही आमची कुलदेवी आहे. आम्ही खूप वर्ष गेलो नव्हतो, म्हणून आमचा अचानक प्लॅन झाला की चला जाऊया. आणि अशी सुट्टी चालू होती म्हणून आम्ही कुठेही गेलो नव्हतो, म्हणून आम्ही डिसाईड केलं की जायचं म्हणून. मी आणि माझ्या मम्मीने ट्विनिंग केलं होतं. आम्ही दोघी खूप बाहेर दिसत होतो असं आम्हाला बाकीचे म्हणत होते. मग आम्ही खूप ट्रॅव्हल केल्यानंतर पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी लवकर रेडी होऊन सकाळी खूप लवकर उठलेलो आम्ही आणि आवरून आम्ही पोहोचलो मंदिराच्या जवळ. इथे आमच्या रिसॉर्टमध्येच होतो. मग आम्ही सगळे कसे दिसत आहोत हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि सकाळी सकाळी लवकर निघाल्यामुळे खूप अंधार होता, म्हणून मी नंतरचे व्हिडिओज टाकले आहेत. हे श्री शाकंभरी नावाची जी देवी आहे तीच आहे बनशंकरी. आणि इथे खूप खूपच सुंदर टेम्पल्स होते आजूबाजूला. आणि हे बनशंकरीचं मंदिरही खूप सुंदर होतं. इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं. खूप भक्त इथे आलेले असतात मंदिरात पाया पडायला देवीच्या. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर होते. छोटे छोटे हनुमानाचं होतं, परत शंकराचं होतं. खूप सगळ्या माणसांनी जी मन्नत मागितलेली असते ती पूर्ण केली होती. तिकडे असं दंडवत वगैरे घालतात, तरी ते करत होते. खूप सारी लोक होते इथे. आणि इथे मी आणि माझ्या मम्मी बसलो होतो लाईनमध्ये. त्यानंतर मी थोडा वेळ बाहेर गेले, कारण मला खूपच बोर झालं. आणि बघितलं तर ते खूप मोठं कुंड होतं, खूप सुंदर होतं. आणि सनराईजच्या वेळेस तर हे खूपच जास्त भारी वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही लाईनमध्ये कितीतरी वेळ बसलेलो होतो. खूप बोर होतं, बट तरीही दर्शनासाठी आम्ही थांबलो होतो. मग फायनली दर्शन वगैरे घेतल्यावर मग आम्ही बाहेर आलो. आणि मग आम्ही डिसाईड केलं की दुसरीकडे कुठेतरी फिरायला जायचं, म्हणून आम्ही डिसाईड केलं आम्ही केव्जला जाणार. पण जायच्या आधी आम्ही डिसाईड केलं की काहीतरी खाऊया पिऊया. मग आम्ही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केला. फुल इडली वडे खाल्ले. खूप मजा आली. केव्सवरती खूप सुंदर कार्विंग केलेलं होतं. सगळे देवांचे जे होते, कुर्मा अवतार होता विष्णूचा, प्लस हनुमानाचे जे अवतार होते ते सगळ्यांचं हो. परत बुद्ध महावीर यांचे खूप सुंदर सुंदर कार्विंग होते. बघून खूप भारी वाटलं. ही अगस्त्य लेक आहे. आम्हाला ह्यालाही विजिट करायचं होतं, पण काही प्रॉब्लेम आला, म्हणजे आम्हाला खूप उशीर झाला आणि तिथे जायला रोडही आम्हाला सापडत नव्हता, म्हणून आम्ही नाही गेलो. मग संध्याकाळी आम्ही निघालो आणि आम्ही कोल्हापूरलाही जाणार होतो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. मग आम्ही इथे आलो रंकाळ्याच्या जवळ. इथेही खूप खूप सुंदर नजारा होता. आम्ही खूप वेळ इथे बसून होतो. मग आम्ही थोड्या वेळाने तिथे खायला प्यायला गेलो. आम्ही पाणीपुरी, मंचुरियन, परत ते स्प्रिंग पोटॅटो पण खाल्ला. आणि मग आम्ही थोड्या वेळाने मंदिरात गेलो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. आम्हाला वाटलं गर्दी नसेल, पण ॲक्च्युली खूप जास्त गर्दी होती आणि गरमही खूप होत होतं. तेवढा उशीर आम्ही थांबलो होतो लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि आम्हाला खूप सुंदर असं दर्शनही झालं महालक्ष्मीचं. आम्ही पूर्ण एका वर्षानंतर महालक्ष्मीला आलो होतो आणि आम्ही नेमकं शुक्रवारी आलो होतो, त्यामुळे गर्दी खूप होती. आणि आम्हाला माहीत नव्हतं की शुक्रवारी पालखी निघते आणि पालखी दर शुक्रवारी निघते. त्यामुळे आम्ही विचार केला की अजून थोडा वेळ थांबू आणि पालखी बघूनच जाऊ. मग आम्ही पालखी बघितली आणि एवढ्या जवळून पालखी बघण्याचा जो आम्हाला चान्स भेटला खूप सुंदर होता. आय कन्सिडर मायसेल्फ व्हेरी लकी. आणि ॲज वेल एज आमचा प्लॅन नव्हता पालखी बघायला जायचा किंवा पालखीलाही खूप महालक्ष्मीला जायचं, सुंदर आउट ऑफ सजवलेलं नोअर आमचा होतं. प्लॅन झाला. देवीचं खूप सुंदर शृंगारही अशी खूप पालखी चांगला होता. बघितली. देवीचे आणि एवढे ते सगळे सुंदर व्यवस्थित दर्शन आम्हाला कोऑपरेट आयुष्यात करत कधीच होते. झालं जे पुजारी नव्हतं. वगैरे होते ते माहित सगळे नाही पुढे खूप होईल की नाही असं व्यवस्थित सुंदर सगळं दर्शन, हँडल बट करत होते. जे खूप दर्शन सुंदर झालं ते खूप डेकोरेशन छान झालं होतं. होतं. खूप भारी वाटलं, मनाला खूप प्रसन्नता भेटली. इथे तुम्ही बघू पालखी बघू शकता इथे किती पालखी किती सुंदर सुंदर आहे. सजवलेली आहे. इथे तुम्ही बघू इथे शकता खाली पालखीचं पालखी डेकोरेशन ठेवण्यासाठी करत आहेत. सजावट चालू आणि होती. आम्ही मग आम्ही पालखी दर्शन बघून करून नंतर बाहेर आलो. इथे स्टॉल वगैरे मंदिराच्या बघितले. खूप गाभाऱ्यात भारी आलो. वाटलं, मला एवढं खूप भारी प्रसन्न वाटलं. खूप वाटत डिवाइन होतं. एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो फॉर थँक्यू वॉचिंग. फॉर लाईक शेअर वॉचिंग. लाईक सबस्क्राईब. शेअर बाय बाय. सबस्क्राईब. बाय बाय.